मित्र नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भाव आहे मराठमोळं युट्यूब चॅनेल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून टाका. माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ कशा संदर्भात आहे, काय आहे, हे तुम्हाला टायटल थंबनेल नंतर समजलेलं आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अ, मंत्री जी लोक असतात, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री वगैरे, यांच्यामध्ये एक सध्या गैरसमज असा झालेला आहे की कोणाला तरी बदनाम केल्यानंतर किंवा कोणाला तरी याच्यात ओढल्यानंतर ती जी जागा रिकामी होईल ना, त्या रिकाम्या जागेवरती आपली भरती होऊ शकते किंवा आपल्याला त्याच्यावरती घेतलं जाऊ शकतं, असं काही मंत्र्यांना त्या ठिकाणी वाटतंय किंवा काही आमदारांना तशी स्वप्न पडतायत, माजी मंत्र्यांना. तर सध्या आपण पाहतोयच, म्हणजे की अशोक खरात प्रकरण, त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांच्या विकेट्स गेल्या असत्या. पण ते प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न काही मंत्र्यांकडून करण्यात आला. त्याच्यामध्ये फक्त रुपाली चाकणकर यांचाच महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला गेला. पण त्याच्यानंतर जे दुसरं प्रकरण उघडकीस आलंय काल, ते म्हणजे अ, अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणजेच नरहरी झिरवळ यांचं. आता नरहरी झिरवळ यांचा तो प्रायव्हेट व्हिडिओ आहे, तो त्यांचा वैयक्तिक व्हिडिओ आहे म्हणायला काही हरकत नसावी. त्याचा बाव किती करावा, त्याच्यावरती किती अ, विश्लेषण करावं किंवा त्या गोष्टी किती मांडाव्यात, हा एक कळीचा मुद्दाच आहे. पण बोलतोय आपण यासाठी, की आपण ज्या मंत्र्यांना तुम्ही एक अन्न औषध प्रशासन असलं काहीतरी खातं दिलेलं आहे, त्या मंत्र्यांकडून अशी अपेक्षा नसतेच. तुमच्या चॉईसेस काही असू शकतात. तुम्ही शेवटी माणूस आहात, तुम्हाला भावना आहेत आणि ते तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे. वैयक्तिक आयुष्यात कोणाच्याही कोणाला डुकवण्याचा, कोणाच्या आयुष्यात कोणाला बघण्याचा काहीही अधिकार नाही. ते वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना ज्या पण काही गोष्टी तुम्ही बोलत असता, त्या गोष्टी कुठेतरी समजणं गरजेचं असतं. तसंच मित्रांनो, ज्या प्रकारे आपण व्हिडिओचा विषय जो घेतलेला आहे, की एका मंत्र्यामुळं, एका माजी मंत्र्याला वाटलं, की चला नरहरी झिरवळ हे सॉफ्ट टार्गेट होऊ शकतं किंवा त्यांना सॉफ्ट टार्गेट करू शकतो आपण. यासाठी आपण त्यांच्या काही गोष्टी मिळवणं गरजेचं आहे. मग होते शोधाशोध सुरू. अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर अजितदादांच्या पक्षाची जी धुरा सांभाळतात लोकं, त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ज्या सुनेत्रा पवार, 1 नंबर. 2 नंबर म्हणजे प्रफुल्ल पटेल, जे कार्याध्यक्ष आहेत आणि 3 नंबर म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ते म्हणजे सुनील तटकरे. आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा देवी पवार, या या तिघांच्या कमांडमध्ये किंवा या तिघांवरतीच आता पक्ष चालणार आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. पण त्यांच्याच पक्षामध्ये एक 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा होता, की ज्याचं विलिनीकरण झालं पाहिजे. शरद पवारांसोबत आपण गेलो पाहिजे. आपली विचारधारा ती आहे. तर त्या विचारधारेला आपण कुठेतरी जॉइन झालं पाहिजे. आणि काहींचा विषय असा होता, की आपल्याकडे सत्ता आहे आणि सत्ता आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. सत्ता नसेल तर काहीही नसणार आहे. पण सत्ता नसेल तर काही नसणार आहे, याचा अर्थ असाच होतो, की यांना काहीही झालं तरी हे निगरगट्ट काळजाचे लोक आहेत. त्यांना काहीच फरक पडत नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे नरहरी झिरवळ यांचा जो काही प्रायव्हेट व्हिडिओ आहे. आता तो व्हिडिओ कसा आहे ते तुम्ही थोडक्यात समजून घ्या. त्या व्हिडिओमध्ये तृतीयपंथी जे पवन यादव आहेत. मग ते पवन यादव काय ते आजच तिथे गेले त्याच्यातला भाग नाही. ते कायमस्वरूपी सगळ्या मंत्र्यांसोबत त्यांचा वावर आहे. ते एकनाथ शिंदेसोबतही बऱ्याचदा दिसलेले आहेत. त्याच्यानंतर शंभूराज देसाईंसोबत दिसलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्या संजय शिरसाट यांच्यासोबत दिसलेले आहेत. याचा अर्थ या व्यक्तीचा मंत्रालयातला किंवा मंत्र्यांसोबतचा जो काही वावर आहे, तो आपल्याला दिसून येतोच. पण कुठेतरी त्या व्यक्तीला मॅनेज करून किंवा त्या व्यक्तीला कुठेतरी काहीतरी गोष्टींची, काहीतरी याची म्हणजे हे देऊन, फूस लावून म्हणा, की की असं-असं काहीतरी शूट कर, ज्यावेळेस ते ड्रिंक अवस्थेत असतील. कारण ड्रिंक केल्यानंतरच लोकांना समजत नाही काही. चाललंय काय आपल्यासोबत ते. असाच एक व्हिडिओ संजय शिरसाटांचा सुद्धा झाला होता, ज्याच्यासोबत ती पैशाची बॅग होती आणि ते दारू पितायत, सिगारेट ओढतायत. तो तसा एक संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला खूप दिवस झाले. तसाच व्हिडिओ हा सुद्धा आहे. याच्यामध्ये एक तिराईक व्यक्ती आहे, जी तिथे आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा भाऊ, पवन यादव या व्यक्तीचा भाऊ त्या ठिकाणी आहे आणि तो सुद्धा ती पूर्णपणे जी काही व्हिडिओ आहे ती शूट करण्यामध्ये त्या व्यक्तीचा आणि अजून एक कोणीतरी महिला आहे, त्यांचा तो हात आहे असं म्हटलं जातंय. पण हे प्रकरण बाहेर कसं आलं? लोकशाही मराठी हे जे मराठी
न्यूज चॅनल आहे. हेच प्रकरण, असली प्रकरण हेच चॅनल का हँडल करतं, हा सुद्धा खूप मोठा कळीचा मुद्दा आहे. कारण सोमय्या हां, आणि किरीट सोमय्याचं एक प्रकरण होतं. सेम असंच प्रकरण होतं. त्याच्यामध्ये तो दिसत होता आणि त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये तो मराठी बायकांविषयी काहीतरी आक्षेपार्ह बोलला होता. तेही लोकशाही मराठीनं त्यावेळेस त्यांचे कमलेश सावंत म्हणून एक आय थिंक हां, तेच. त्यांचे संपादक होते. ते आता मला वाटतंय G24 चे संपादक आहेत. तर त्यांनी त्यावेळेस ते प्रकरण ओपन केलं होतं. परंतु त्यांच्या विरोधात अ, त्यांचं चॅनेल वगैरे बंद पाडण्यात आलं होतं किंवा खूप काही गोष्टी झाल्या होत्या. पण हे लोकशाही चॅनेल थोडं लोकशाहीला धरून चालतं म्हणून काही गोष्टी त्या बाहेर काढल्या. हे प्रकरण सुद्धा त्यांनीच बाहेर काढलं. त्या चॅनेल मार्फत हे बाहेर आलं. पण महाराष्ट्रातला एक असा नेता आहे ज्याला अजूनही असं वाटतं, की आता आपण मंत्री होईल. ते म्हणजे परळीचे आमदार आणि माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री, माजी कृषी मंत्री, माजी सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांना आता या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग किती आहे किंवा किती नाही, हे तपासाअंती आपल्या समोर येईलच. पण माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणामध्ये एक हे प्रकरण हाताळताना त्यांनी असं सांगितलं, की एका मंत्र्याचा याच्यामध्ये हात आहे आणि तो मंत्री लवकरच आपल्या समोर येईल तपासामध्ये. म्हणजे त्या मंत्र्याने जे काही डाव टाकलेला होता, त्या डावानुसार हे सगळ्या गोष्टी घडताना दिसतायत. आणि जर त्यांनी ज्यावेळेस दादा गेले, त्यावेळेस सुद्धा त्यांचा सुनेत्रादेवी पवार यांच्यासोबतचा जो काही वावर होता, तो सुद्धा वाढला होता एका मंत्रिपदासाठी. परंतु त्यावेळेसही त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. मग आत्ता समजा जर झिरवाळांचं मंत्रिपद गेलं, तर कदाचित ते मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळू शकतं. आणि त्यासाठी टाकलेला हा सगळा ट्रॅप होता का? त्यासाठी रचलेलं हे सगळं कुभांड होतं का? हे जर असंच चालू झालं, तर महाराष्ट्रातली राजकारण्यांची प्रतिमा पूर्णपणे गळीत होईल, पूर्णपणे मलिन होईल आणि पूर्णपणे सगळ्या गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेरच्या असतील. तुम्हाला काय वाटतं? नक्की या प्रकरणामागे कोणाचा हात असेल? कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.